दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचं असतं तर भाजपला सांगितल्याशिवाय झालं असतं का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान. अजित पवारांची शपथ घेऊन सांगतो, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाविषयी चर्चा झालेली होती. 12 तारखेला बैठक घेऊन निर्णयही घेण्यात येणार होता. देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावरती शशिकांत शिंदेंचं स्पष्टीकरण. प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची मोठी माहिती. मात्र आपली निवड झाली नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण. सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या उत्तराधिकारी. त्यांनी जो निर्णय घेतला तो सर्वांना मान्य असेल. इतर कोणताही पक्ष राष्ट्रवादीचा निर्णय घेणार नाही. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची स्पष्ट भूमिका. 1 एप्रिलपासून देशभरामध्ये नवा आयकर कायदा. कर भरणं होणार सुटसुटीत. तर इन्कम टॅक्स रिटर्नसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत. अपघात विमा दावा करमुक्त करण्याची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा. मुंबई पुणे, पुणे हैदराबाद नवे रेल्वे कॉरिडॉर बनवले जाणार. टायर 2 आणि टायर 3 या शहरांच्या विकासासाठी 5,000 कोटी रुपयांची तरतूद. निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पातून माहिती. विकसित भारताकडे नेणारा बजेट. शेती पशुपालन उद्योगांसाठी भरीव अशी तरतूद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून बजेटचं स्वागत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.